खरंच ओढ आहे पाण्याला. माझे प्राण जातच होते. कसे आभार मानू मी तुझे. तू माझे प्राण वाचवले. देव न करो, पण कधी अशी वेळ आली तर मी तुझेही प्राण वाचवे. नुसता हातपाय धुवून नाही, छान अंघोळ करून आलोय. वाह, हे तर छानच झालं. ओके नाही महाराणी? होय महाराज. आता सावित्री झालीये सुचिरभूत, तेव्हा बसू शकते ती पूजेला. ये साऊ, बस पूजेला. कुंभ रमले जांभळ्यान करवंदे उत्सवासी. मी कसा थांबीत, तातोची अट असीत. नाना त्याचे हाक मारीत तर सैनिक ओळखीत आम्ही रानातील. भट्ट, हा दर्पण इथे का ठेवला आहे? हा फार महत्वाचा आहे. घटकाभरात सूर्यकिरण या दिशेला येतील तेव्हा दर्पणावर त्यांना परावर्तित करून देवीला सूर्यदर्शन घडवण्याची प्रथा आहे. किती सुंदर आहे, मला पाहायचंय. हो हो, जरूर पहा. परंतु तोवर बाहेरच्या कोणालाही आत येऊ देऊ नका. नाही नाही,
प्रजा सकाळपासून खोळंबलेली आहे. प्रजेला देवीच्या दर्शनापासून अधिक काळ वंचित ठेवणं हे योग्य नाही. सूर्यदर्शनाला थोडा अवकाश आहे, तोपर्यंत साऱ्यांना दर्शन घेऊ द्या. आम्हालाही लोकांच्या गाठी भेटी घ्यायच्या आहेत. महाराणी, तुम्ही आमच्या बरोबर चलावं. ताता, नाही, तुम्ही दोघींनी इथेच थांबायचंय. देवीचं दर्शन घ्यायला येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही प्रसाद द्यायचा आहे, कळलं का? जशी आज्ञा महाराज. मला हवा, मला हवा. नाही मिळणार तुला. प्रसाद आहे, सगळ्यांना द्यायचा आहे. आई शिवाई, 9 वर्षांनंतर तुझा उत्सव पुन्हा सुरू झाला. धन्य झालो ग, धन्य झालो. पण नियमित येणारी माया काही इकडे आलीच नाही बघ. ती दिसली नाही ना की जीव कासावीस होतो ग. माया आली म्हणजे सगळं कसं सुखरूप असतं. तूच हात दे ग तिला. दे, दे. आजी, माया म्हणजे कोण ग? चला चला पुढे चला, साऱ्यांना दर्शन घ्यायचंय. चला पुढे. घट्ट कोण आहे ही माया? सगळ्यांच्या तोंडून नाव ऐकलंय मी तिचं. मला प्रसाद, मला प्रसाद. अजिबात मिळणार नाही याचा प्रसाद. तू सरळ झाडावर जाऊन बस. इथे थांबलास तर हा सगळा प्रसाद फस्त करशील. देवी रागवेल हा अशाने. टोकू टोकू. हे बघ काय कसली जादू असेल. पाण्यात जसं आपलं तोंड दिसत तसे हात पण दिसत. पण हे तर पाणी ना, काहीतरी जादू असेल. ही जादू आपण जंगलात घेऊन जात तर सारे आपलं जयघोष करीत. खूपच पाहिसांनी वाट. हे दोघे मला वाट. मला वचन देत आणि पाळीत ना. पण मी तर तातो सिधो शब्द देत तो मी पाळीत. आता बसू दे अशी असेच खेळ करीत. हा सत्तू निघित. सत्तू 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 सत्तू. चला सरी सरी, उशीर होत. कुठे खेळ करी इतक्या वेळ? हो हो जाईत, पण आधी जादू तर बघित. ना बघित जादू. आधी राणाकडे जात. सत्तू बघित. हे तोंड तर जादू जादू असीत. हे पाणी ना
पण पाणी जसं बिंब दाखवीत तशीच ही जादू पण दाखवीत। उन्ना 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 उन्ना। पण कुठून आली तुम्ही ही जादू? तुमच्याकडे तर मुद्रा ना, आणि असे प्रत्येक वस्तूची मुद्रा लागीत। मुद्रा कशाची लावी? ही तर देवीची वस्तू, आम्ही घेत। नाना, देवळातील साऱ्या वस्तू राजा देत। राजाची वस्तू आपण ना चोरीत। राजा तर हुंब श्रीमंत, इवलीशी वस्तू काय त्याची मुलाची? ते तो पाही, आपण चोरीची वस्तू ना नेत राहणार। देवीपासून चोरलीस, आता देवीची परत करी। ना सत्तू, ही वस्तू हरवली हे कोणास न कळत। कशाचे खटाटोप करीत गर्दी हुंब। ना, वस्तू ज्याची त्याच परत। मी जात। पण मी माझ्या स्वतःच्या हाताने इथेच ठेवला होता, असा कसा नाहीसा होईल? सूर्यदर्शनाची वेळ जवळ आली आहे। काय झालं भट्ट? तो दर्पण दर्पणाचं काय? तो दर्पण नाहीसा झाला। काय? बघितलं, ह्या मुली आल्यापासून हा सगळा गोंधळ सुरू झालाय। महाराज, देवीचा दर्पण नाहीसा झालाय। आता सूर्यदर्शनाची वेळ टळली तर देवीचा कोप होईल, मग याला जबाबदार कोण? पण असा कसा नाहीसा झाला दर्पण? माया माया न आल्याचा हा परिणाम आहे। हो हो, माया नाही म्हणून हे सारं विपरीत घडतंय। नाही नाही, देवीचा दर्पण सापडायलाच हवा। हा गाभारा त्वरित रिकामा करा। महाराज, इथून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची कडक तपासणी होईल। निश्चिंत राहा, दर्पण सापडेल। आम्ही इथे प्रत्यक्ष हजर असताना देवीचा दर्पण चोरण्याची हिंमत कोणी दाखवली? पकडा त्याला। वस्तू जरी लहान असली तरी देवीच्या पूजेशी निगडीत आहे। अमात्य। होय महाराज। सेवक, बाहेर घोषणा द्या, ज्याने कोणी देवीचा दर्पण चोरला असेल त्याने त्वरित परत करावा। तपासणीत चोर सापडला तर त्याला मृत्यूदंड देण्यात येईल। निघा। देवीच्या दर्पणाची चोरी? आता देवीला सूर्यदर्शन कसं मिळणार? चोर आज सापडला तर देवीच्या दारातच धड आणि शिर वेगळं होईल। देवी आई, थांबडा करवंदा भोवळा असेल, तू त्याची रागना भरी। त्यांनी चोरलेली तुझी ही वस्तू मी तुझ परत देतो।
देवीचा दर्पण चोरायची हिंमतच कशी झाली? दिसतोय एवढा का पक्का मुलगा मुलगा. साक्षात देवीच्या दर्पणाशी खेळ. शिव 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 शिव, देवी शिक्षा देईल. आपण चूक करीत पण शिक्षा मात्र तू बघित. ना ना, मी ना बघित. आता आपण काय करीत? ह्याच्या कर्तृत्वामुळं देवीचा कोप सगळ्यांवर ओढवेल. दया माया नको, मृत्यूदंडच हवा. देवीच्या बाबतीत असा घोर अपराध म्हणजे राजद्रोहाहून भयंकर. अशांना मायाच शिक्षा देईल. प्रणाम महाराज. चोर सापडलाय महाराज. देवीचं दर्पण चोरणारा हाच तो मुलगा. ह्याच मुलाने आपल्याला वाचवलं होतं आणि आपण याला प्राण वाचवायचे वचनही दिलं आहे. काहीतरी अवघड आणि अद्भुत घडतंय असं वाटतंय मला. मला याचे प्राण वाचवायलाच हवे. देवीला सूर्यदर्शन घडवणाऱ्या दर्पणाची चोरी करणाऱ्याला मृत्यूदंडच द्यायला हवा. कारण हा अपराध केवळ अक्षम्य आहे. थांबा. होय महाराणी, मी सगळ्यांच्या इच्छेचा मान राखू आणि या मुलाला कठोरात कठोर शिक्षा करू. या राज्यात पुन्हा कोणी चोरी करणार नाही असा आम्ही दंड करू. या मुलामुळे देवीला सूर्यदर्शन होऊ शकलं नाही हा अपराध चोरीपेक्षाही मोठा आहे. नाही महाराज, देवीला सूर्यदर्शन घडलंय, ते पण ह्याच दर्पणातून आणि ह्याच मुलाच्या हातून. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आपण योग्य तो न्याय कराल ह्याची पण बाजू ऐकून घ्या. आम्हाला खात्री आहे. अर्थात. बोल मुला, कोण आहेस तू? कुठून आलास? आणि तू जर चोरी केली असशील तर ती कशासाठी? तू देवीच्या दारात आहेस तेव्हा तुला खरंच बोलावं लागेल. बोल. मी ना केली चोरी. उलट चोरी झालेली वस्तू देवीपाशी आणून ठेवीत मी आणि हे पकडीत. हा काहीही सांगेल आणि आपण ते खरं मानायचं नाही. महाराज, याचा पेहराव, याची भाषा इथली दिसत नाही. हा नक्कीच शत्रूचा हस्तक असावा महाराज. कुठून आलायस तू? कोणाच्या सांगण्यावरून? आणि आणखीन कोण कोण आहे तुझ्या बरोबर? मुकाट्यानं सांग. असत्य वचन ना करीत मी कधीच. माझ्या बरोबर कोणीच ना. मी एकटा असीत. मी एक भिंती पलीकडून